Hello, we are discussing Vibrio cholerae and this organism causes a disease called as cholera disease. This cholera disease it is characterized by a diarrheal condition because there is excessive loss of electrolytes and water from the body and that results into diarrhea. This organism produces a toxin and that toxin is known as cholera toxin and it is responsible for the excess or hypersecretion of the electrolytes and it prevents a reabsorption of electrolytes. त्यामुळे काय होतं की डायरियल कंडिशन होतं आणि बॉडीमधून जे फ्लुइड आहे बॉडी फ्लुइड हे मॅक्झिमम लॉस होतं विदिन शॉर्ट टाइम आणि त्यामुळे जे कॉम्प्लिकेशन्स क्रिएट होतात त्याला आपण काय म्हणतो कॉलरा डिसीज. In this lecture we are going to discuss the next part, that is last part of cholera disease, and that is the prophylaxis and treatment of cholera disease. First let's discuss the prophylaxis. Prophylaxis means preventive measures. How one can prevent cholera or how one can get protection against cholera disease. So cholera disease होऊ नये म्हणून काय काय मेजर्स आपण फॉलो करू शकतो. Prophylaxis is divided into two categories. First, general prophylaxis which can be followed by everyone, and second, special prophylaxis. तर prophylaxis दोन प्रकारचे आहेत, general prophylaxis and दुसरे आहे special prophylaxis. The first type, that is general prophylaxis. जनरल प्रोफायलॅक्सिस. जनरल प्रोफायलॅक्सिस म्हणजे काय तर कॉमन प्रिव्हेंटिव्ह मेजर्स दॅट कॅन बी टेकन टू अवॉइड इन्फेक्शन बाय विब्रियो कॉलरी. विब्रियो कॉलरीचं इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण जे काही कॉमन प्रिकॉशन्स घेऊ शकतो त्या म्हणजे काय तर जनरल प्रोफायलॅक्सिस. आणि स्पेशल प्रोफायलॅक्सिसमध्ये काय असतं तर वॅक्सिनेशन आपण करणार आहे, इम्युनायझेशन करणार आपल्या बॉडीला, दॅट इज कॉल्ड एज स्पेशल प्रोफायलॅक्सिस. मग जनरल जे मेजर्स आहेत टू प्रिव्हेंट द इन्फेक्शन ऑफ विब्रियो कॉलरी काय काय असू शकतात. General prophylaxis include first, purification of water supply. The water supply which supplies the water to the community or society, such water should be purified. जे कॉमन वॉटर सप्लाय असो, म्युनिसिपल वॉटर सप्लाय असू दे किंवा इतर कुठलाही वॉटर सप्लाय असू दे, तो मेन वॉटर सप्लाय शुड बी प्रॉपर ट्रीटेड. प्रायमरी ट्रीटमेंट, सेकंडरी ट्रीटमेंट फॉलोड बाय टर्शरी ट्रीटमेंट, क्लोरिनेशन, या सगळ्या ट्रीटमेंट करून वॉटरमधून जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते रिमूव्ह केले पाहिजे किंवा त्यांना किल केलं पाहिजे. सो वॉटर सप्लाय और द वॉटर इन द वॉटर सप्लाय शुड बी प्रॉपरली ट्रीटेड. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण काय होतं की इफ सपोज एखादा नॅचरल वॉटर बॉडी आहे किंवा रिसोर्स आहे त्याच्यामध्ये जर फिकली कंटेमिनेटेड वॉटर मिक्स झालं दॅट मे ट्रान्समिट द ऑर्गॅनिझम इन लार्ज पॉप्युलेशन. एंडमिक ज्या ज्या कम्युनिटीमध्ये ज्या ज्या एरियामध्ये ते वॉटर कन्झ्युम केलं जाणार आहे त्या प्रत्येक ह्युमन बिंगमध्ये काय होऊ शकतं, ऑर्गॅनिझम ट्रान्सफर होऊ शकतो. दॅट्स वाय इट इज नेसेसरी टू प्युरिफाय द वॉटर सप्लाय, कॉमन वॉटर सप्लाय. इफ सपोज कॉमन वॉटर सप्लाय प्रॉपरली ट्रीटेड नसेल, वॉटर त्यातलं प्युरिफाईड नसेल, आपण स्वतःहून इंडिव्हिज्युअली काय करू शकतो, येस वी कॅन बॉईल द वॉटर. जे वॉटर आपण यूज करणार आहे ड्रिंकिंग पर्पजसाठी, दॅट वॉटर शुड बी प्रॉपर और थरोली बॉइल्ड and we should drink the boiled water. So on an individual level, boiling of water is very important. Boiling of drinking water is absolutely necessary. Okay. Third, protection of food from the flies, because flies can transmit the कॉलरा टॉक्सिन फ्रॉम वन सोर्स टू अनदर सोर्स. म्हणजे एका फूड सॅम्पलमधून दुसऱ्या फूड सॅम्पलमध्ये किंवा एखाद्या कंटेमिनेटेड वॉटरमधून फिसेसमधून ऑर्गॅनिझम ट्रान्सफर करू शकतो कशामध्ये, फूडमध्ये. दॅट्स वाय इट इज ॲब्सोल्युटली रिक्वायर्ड टू प्रोटेक्ट द फूड फ्रॉम फ्लाईज. ओके, बिकॉज फ्लाईज कॅन कॅरी द कॉलरा ऑर्गॅनिझम. फायनल, दॅट इज दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू प्रिव्हेंट ट्रान्समिशन. ट्रान्समिशन आपण करून होऊ नये यासाठी काय करू शकतो, proper disposal of stool and vomit of patient. What we should do is proper disposal of stool and vomit of patient. If suppose we know a particular patient, तर त्या पेशंट किंवा आपल्या आजूबाजूला आपल्या रिलेटिव्हमध्ये जो कोण पेशंट असेल त्या पेशंटचं जे स्टूल असेल किंवा वॉट एव्हर वॉमिट असेल दॅट शुड बी प्रॉपरली डिस्पोज्ड. बिकॉज इफ सपोज दॅट स्टूल or vomit gets mixed into natural water resources, that may contaminate the water and that may transmit the organism into a large population. So to prevent this, to prevent mass transmission of this virus, bacteria,
proper disposal of the stool and vomit of patient must be done. So these are certain general profile access. Okay, prevention of water supply, then boiling of water, then protection of stool from the flies, and finally proper disposal of stool and vomit of patients. Then next, that is special profile access. Special profile access. Now what are special profile access? Special profile access includes vaccination. Special profile access, it includes vaccination programs, that is immunization of the person. Okay, vaccination or immunization म्हणजे वॅक्सिन घ्यायचं आहे इन्फेक्शन होऊ नये म्हणून. ज्या पेशंटला किंवा ज्यांच्यामध्ये इन्फेक्शनचे चान्सेस जास्त आहेत, एक्झाम्पल एखादी कम्युनिटीमध्ये काही पेशंट्स असे आढळलेले आहेत विब्रियो कॉलरीचे, तर अशा वेळी बाकीच्यांनी वॅक्सिनेशन करून घेणं मोस्ट इम्पॉर्टंट असतं. अँड दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज स्पेशल प्रोफाईल ॲक्सेस. नाव याच्यामध्ये जे वॅक्सिन यूज केले जातात इन केस ऑफ कॉलरा डिसीज, वॅक्सिन 3 टाईप्सचे यूज केले जातात. फर्स्ट दॅट इज किल्ड वॅक्सिन. किल म्हणजे इथे पॅथोजन हा किल केलेला असतो. किल्ड वॅक्सिन इज यूज्ड. किल्ड वॅक्सिन. किल्ड वॅक्सिन मध्ये काय असतं ते पॅथोजन हा कम्प्लिटली किल केलेला असतो आणि मग तो पॅथोजन आपण जेव्हा त्याला किल केल्यामुळे त्याची टॉक्झिसिटी किंवा पॅथोजेनिसिटी कमी होते आणि मग तो जो पॅथोजन आहे आपल्या बॉडीमध्ये आल्यानंतर आपली बॉडी इम्युन रिस्पॉन्स इंड्यूस होते. बिकॉज वी नो इट्स सरफेस कंटेन्स मल्टिपल अँटीजेन्स. फ्लॅजेलिन अँटीजन आहे, लिपोपॉलिसॅकराइड अँटीजन आहे, म्हणजे एच अँटीजन आहे, ओ अँटीजन आहे. त्यामुळं अँटीजन काय करतात ते इंड्यूसेस ऑफ अँटीबॉडी प्रोडक्शन आणि त्यामुळे नेक्स्ट टाइम जेव्हा खरोखरचा लाईव्ह पॅथोजन बॉडीमध्ये येतो दॅट टाइम अँटीबॉडी ॲक्ट अगेन्स्ट इट. सो टू इंड्यूस इम्युन रिस्पॉन्स पॅथोजन, किल्ड पॅथोजन is taken in the form of killed vaccine. Okay, so killed vaccine कसा प्रिपेअर केला जातो तर usually 80 million cells, 80 million cells per ml of normal vibrio cholerae, classical vibrio cholerae. जो normal vibrio cholerae त्याच्या 80 million cells per ml is taken mixed with plus equal number of Ogawa and Inawa strains. Ogawa and Inawa, these are strains of Vibrio cholerae. Ogawa and Inawa, these are serological strains. Ogawa and Inawa are the serological strains of Vibrio cholerae. So how the killed vaccine is prepared? By mixing 80 million cells per ml of Vibrio cholerae and equal volume of Ogawa and Inawa strains of Vibrio cholerae. हे मिक्स केलं जातं आणि मग त्यांना किल केलं जातं बाय पर्टिक्युलर ट्रीटमेंट, हीट ट्रीटमेंट किंवा ॲसिडिक ट्रीटमेंटने त्याला किल केलं जातं आणि किल केल्यानंतर मग हे जे वॅक्सिन आहे इट इज टेकन इनसाइड द बॉडी. द रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन बॉडीमध्ये कशा पद्धतीने घेतलं जातं तर पेरेंट्रल रूट. रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन इज पेरेंट्रल रूट. पेरेंट्रल रूट म्हणजे काय? अदर दॅन इंटेस्टाइन, म्हणजे आपण ओरली न घेता इंट्रापेरिटोनियल किंवा इंट्रामस्क्युलर, मोस्टली इंट्रामस्क्युलर घेतला जातो. सो अदर दॅन ओरल रूट जो असतो दॅट इज इंट्रापेरिटोनियल, इंट्रामस्क्युलर, दॅट इज कॉल्ड एज पेरेंट्रल रूट, मीन्स अदर दॅन ओरल रूट. मोस्टली IM मीन्स इंट्रामस्क्युलरली घेतला जातो, इंजेक्शन स्किनमध्ये घेतला जातो किंवा सबक्युटेनियस इंजेक्शन घेतलं जातं. So killed vaccine is prepared in this way and it is then taken inside the body or injected into the body by parenteral route, that means intramuscular route. Okay, so this is the first type of vaccine which can be used against cholera vibrio. Okay, killed vaccine. After killed vaccine, one more example of killed vaccine is, so this is the first example. Second example, that is B subunit wholesale vaccine. That is BSWC means B subunit wholesale
cell vaccine. B subunit whole cell vaccine. BSWC. Okay, now this BSWC, it is again a killed vaccine. How it is prepared? It is prepared by mixing Vibrio cholerae O1 strain, Vibrio cholerae O1 strain घेतले जाते हैं plus B subunit of cholera toxin. We know cholera toxin contains multiple subunits. त्यात ते सबयुनिट्स असतात B आणि A. A हा टॉक्सिसिटी एक्झिट करतो आणि B तो बाइंडिंग साठी रिस्पॉन्सिबल असतो. सो त्या कॉलरा टॉक्सिन मधला जो B सबयुनिट आहे बाइंडिंग साठी रिस्पॉन्सिबल असलेला तो B सबयुनिट ऑफ कॉलरा टॉक्सिन अँड इंटॅक्ट विब्रियो कॉलरी O1 स्ट्रेन हे दोन्ही मिक्स केलं जातं. दॅट फॉर्म्स अन वॅक्सिन नोन ॲज B subunit whole cell vaccine, BSWC. How it is prepared? By mixing whole cell of Vibrio cholerae. Vibrio cholerae O1 ही इंटॅक्ट सेल घेतली जाते, होल सेल घेतली जाते. होल मीन्स कंप्लीट सेल आहे तशी. आणि त्याच्यामध्ये B subunit of toxin is mixed and that forms and that prepares a vaccine known as BSWC vaccine. It is an bivalent vaccine. Means it can produce or it can induce production of two types of antibodies. It can react with two types of antibodies. So bivalent vaccine आहे. याचा मार्केट नेम आहे. मार्केटमध्ये ज्या नावानं ते मार्केटेड केलं जातं दॅट इज शॅम्पॉल. इट इज मार्केटेड बाय नेम शॅम्पॉल. So शॅम्पॉल इज द मार्केट नेम ऑफ दिस पर्टिक्युलर vaccine. So killed vaccine it can be prepared by using these two methods. Okay, Shambol, it is the market name of B subunit whole cell vaccine. Now, second type of vaccine. First killed, then second live vaccine. Live vaccine म्हणजे पॅथोजन आहे तसा लाईव्ह घेतला जातो. म्हणजे आपण पॅथोजन घेणार आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की लाईव्ह पॅथोजन घेतलं तर आपल्या बॉडीमध्ये तो कॉलरा कॉज करू शकतो. मग लाईव्ह कसा घेणार? तर लाईव्ह पॅथोजन घेणार फक्त त्याची टॉक्झिन प्रोड्युसिंग ॲबिलिटी काय असते रिमूव्ह केली. म्हणजे टॉक्झिन प्रोड्युसिंग जे जीन्स आहेत दोज आर रिमूव्ह. आणि मग टॉक्झिन प्रोड्युसिंग जीन्स असेल तर मग तो कॉलरा कॉज करू शकणार नाही. म्हणजे पॅथोजन आपण आहे असं घेणार आहे पण त्याचं जे व्हायरुलन्स फॅक्टर आहे म्हणजे टॉक्झिन प्रोड्युसिंग ॲबिलिटी आहे त्याचे जीन्स आहेत. जीन्स रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन ऑफ टॉक्झिन आर रिमूव्ड अँड दॅट इज नथिंग बट the live vaccine. How live vaccine are prepared? It is prepared by using Vibrio cholerae. दोन त्याच्या स्पेसिस यूज केल्या जातात स्ट्रेन्स ऍक्च्युअली. Vibrio cholerae O139 प्लस Vibrio cholerae EI tor. So या दोन स्पेसिस आहेत Vibrio cholerae O139 and Vibrio cholerae EI tor दोन स्पेसिस मिक्स केले जातात आणि मग त्यांच्यात जे टॉक्झिन प्रोड्युसिंग जीन आहे तो टॉक्झिन प्रोड्युसिंग जीन रिमूव्ह केला जातो and then it is taken as a vaccine. Route of administration oral. So these are taken orally. Non-parenteral. Parenteral म्हणजे काय की other than oral route हा orally घेतला जातो. So live vaccine is prepared by using O139 and EI tor strains of Vibrio cholerae and it is taken in or administered into body through oral route. Okay, so this is the second type of vaccine. Then third type of vaccine can also be used against Vibrio cholerae and that third type of vaccine is recombinant vaccine. Recombinant vaccine that is produced by rDNA technology. Recombinant DNA technology ही produce केलेला recombinant vaccine. So we can use live vaccine, we can use killed vaccine, and we can use genetically or prepared by recombinant DNA technology. That is a recombinant vaccine. Recombinant vaccine कसा prepare केला जातो? तर it is prepared by using Vibrio cholerae O1 strain. Vibrio cholerae ची O1 strain घेतली जाते प्लस Salmonella typhi TY.
साल्मोनेला टायफी TY21 ही तिची स्ट्रेन यूज केली जाते. विब्रियो कॉलनीची स्ट्रेन कुठली O1 घेणार आपण प्लस साल्मोनेला टायफीची TY स्ट्रेन घेतली जाते आणि दोन्ही मिक्स करून एक रिकॉम्बिनेंट वॅक्सीन प्रोड्यूस केला जातो. ओके, अँड दॅट रिकॉम्बिनेंट वॅक्सीन इज टेकन इन टू द बॉडी. आता यात विब्रियो कॉलनी O1 स्ट्रेन हा यूज करणार आपण का, कारण आपल्याला याच्या अगेन्स्ट इम्युन रिस्पॉन्स डेव्हलप करायचा. त्यामुळे विब्रियो कॉलनी आपण बॉडीमध्ये घेणार, कॉलरा त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी प्रोडक्शन व्हावं किंवा इम्युन रिस्पॉन्स इंड्यूस व्हावं. साल्मोनेला टायफी का घेतो आपण, इतर टायफॉइडच्या अगेन्स्ट इम्युन रिस्पॉन्स इंड्यूस करतो का, नो, नॉट ॲट ऑल. टायफॉइडसाठी टॅब वॅक्सिन अवेलेबल आहे. मग टायफी काय यूज केला, तर टायफी इट इज यूज्ड ॲज अन कॅरियर. फक्त विब्रियो कॉलनीला कॅरी करा, त्याचे जीन्स कॅरी करण्यासाठी इथं साल्मोनेला टायफी यूज केला जातो. सो दिस साल्मोनेला टायफी TY21 स्ट्रेन इट डू नॉट कॉज एनी काइंड ऑफ डिसीज. कुठलाही साईड इफेक्ट, कुठलाही डिसीज कॉज करत नाही. त्याला फक्त आपण कॅरियर म्हणून यूज करतो. साल्मोनेलाच काय यूज केला कॅरियर म्हणून, तर कॉलरा हा युजली इंटेस्टिनल डिसीज आहे, म्हणजे इंटेरोटॉक्सिन प्रोड्यूस करतो. म्हणजे याच्याची साईट ऑफ मल्टिप्लिकेशन काय असते, इंटेस्टाईन असते. मग याचा अर्थ असा की विब्रियो कॉलनीला कुठं न्यूज सोडला पाहिजे, इंटेस्टाईनमध्ये. मग इंटेस्टाईनमध्ये न्यूज सोडण्यासाठी कोण आहे, तर साल्मोनेला टायफी. साल्मोनेला टायफी it releases this organism in the pair patches. Pair patches. Salmonella typhiची साइड ऑफ एक्शन काय असते, pair patches. सो तो काय करतो, या ऑर्गॅनिझमला पेयर पॅचेस पर्यंत नेऊन सोडतो. कोण, साल्मोनेला टायफी. कारण याची साइड ऑफ एक्शन सुद्धा पेयर पॅचेस मध्ये असते. पेयर पॅचेस म्हणजे काय, these are the lymphoid tissues present in the small intestine. Pair patches, these are the lymphoid tissues present in the small intestine. ओके, आणि तिथं नेऊन सोडण्याचं काम तो करत असतो. तुमची सही करायची. Okay, so Salmonella typhi it helps in delivering this Vibrio colony into pair patches. Pair patches, these are small lymphoid tissues present in the small intestine. Okay, that's why Salmonella typhi TY21 is commonly used. So in this way, recombinant vaccine can be prepared. So for prophylaxis, especially for special prophylaxis, म्हणजे काय की ज्यांना रिस्क आहे, स्पेशल असे पर्सन की which can be infected by Vibrio colony, those can be administered with vaccine. So we can use certain types of vaccines. There are 3 types of vaccines: live, killed, and recombinant vaccines. So this is all about the prophylaxis of Vibrio cholerae. And the final point of Vibrio cholerae is the treatment process. Treatment. How we can treat the disease once it is established. एकदा pathogen body मध्ये आला आणि तो multiply झालाच, तर आपण त्याला ट्रीटमेंट कशी देऊ शकतो. सो द लास्ट पार्ट इज ट्रीटमेंट. देयर इज नो ॲज सच ट्रीटमेंट इन केस ऑफ विब्रियो कॉलनी. एक पर्टिक्युलर कुठलीही त्याला ट्रीटमेंट अवेलेबल नाही. मग एक्झॅक्टली कशा पद्धतीने ट्रीट केलं जाऊ शकतं. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कॉलरा डिसीजमध्ये काय असतं की कॉलराचा झाला तर देयर इज एक्सेसिव्ह लॉस ऑफ बॉडी फ्लुइड्स. ओके, देयर इज एक्सेसिव्ह लॉस ऑफ बॉडी फ्लुइड्स. मग आपण काय करू शकतो, वी कॅन प्रिव्हेंट द लॉस ऑफ बॉडी फ्लुइड. फर्स्ट थिंग, वी कॅन प्रिव्हेंट द लॉस ऑफ बॉडी फ्लुइड. आणि सेकंड थिंग, जर बॉडी फ्लुइड लॉस झालं तर काय होतं, डिहायड्रेशन होतं. एकदा आपण डिहायड्रेशन प्रिव्हेंट करू शकतो किंवा रिहायड्रेशन करू शकतो बॉडीला. रिहायड्रेशन म्हणजे काय, पुन्हा आपण बॉडीमध्ये फ्लुइड घेऊ शकतो एक्सटर्नल. सो ट्रीटमेंट इन्व्हॉल्व्स रिप्लेसमेंट थेरपी. Replacement therapy. Now what does replacement therapy means? Replacement therapy means as once the cholera disease occurs, then there is excess loss of body fluid. Body मधून सगळं fluid loss होत जातं. Per hour approximately
1 liter ऑफ फ्लुइड इज लॉस्ट. म्हणजे इमॅजिन करा की 20 to 30 लिटर फ्लुइड हे पर डे लॉस होत असतं. इतकं एक्सेस फ्लुइड लॉस होतं आणि त्यामुळे बरेच कॉम्प्लिकेशन डेव्हलप होतात दॅट वी हॅव ऑलरेडी डिस्कस इन टू द पॅथोजेनेसिस. नाव रिप्लेसमेंट थेरपीमध्ये काय होतं की जर बॉडी फ्लुइड एक्सेस लॉस होत असेल तर आपण बॉडीला एक्सेस एक्सटर्नली फ्लुइड प्रोव्हाइड करू शकतो. हाऊ इट कॅन बी डन? सिम्पली बाय रिहायड्रेशन. सो देर इज नो अदर ऑप्शन. आपण काय करू शकतो? रिहायड्रेशन प्लस रिहायड्रेशन प्लस रिहायड्रेशन म्हणजे फक्त एक करू शकतो आपण रिहायड्रेशन. म्हणजे बॉडीमध्ये आपण फ्लुइड एक्सटर्नली प्रोव्हाइड करायचं. Okay, so rehydration it is the only option to prevent the cholera disease or complications caused by the cholera disease. मग रिहायड्रेशन कसं करायचं असतं? नॉर्मली रिहायड्रेशन मध्ये आपण बॉडीमध्ये फ्लुइड जे आहे, फ्लुइड म्हणजे वॉटर अलॉंग विथ इलेक्ट्रोलाइट्स हे इंजेक्ट केलं जातं, ज्याला आपण सलाईन म्हणतो. सो सलाईन इज इंजेक्टेड, स्पेशली इंट्रामस्क्युलर सलाईन इज इंजेक्टेड. रिहायड्रेशन फ्लुइड जे असतं तुम्हाला माहिती असेल ORS can be taken. It is an rehydration fluid. Okay, oral rehydration syrup किंवा सोल्युशन म्हणतो आपण त्याला. सिमिलरली रिहायड्रेशन सोल्युशन जे अशा केसमध्ये घेतलं जातं जिथे एक्सेस डायरिया असतो, एक्सेस बॉडी फ्लुइड लॉस होतं, त्यासाठी अकॉर्डिंग टू WHO द रिहायड्रेशन सोल्युशन मस्ट हॅव अ पर्टिक्युलर कंपोजिशन. ओके, that composition of rehydration solution according to WHO is जे rehydration solution आपण यूज करणार बॉडीला रिहायड्रेट करण्यासाठी, that should contains sodium chloride. It contains sodium chloride, then potassium chloride, means it should contain ions, electrolytes. Potassium chloride, then sodium citrate, and it should contain glucose, anhydrous glucose. Percentage involves sodium chloride 3.5 grams, potassium chloride 1.5 grams, sodium citrate 2.9 grams, and glucose 20 grams approximately per liter of water. Clean drinking water per liter of water, it should have sodium chloride 3.5 grams, potassium chloride 1.5 grams, sodium citrate 2.9 grams. It is 2.9 grams, and glucose 20 grams per liter of clean drinking water. So in this way the rehydration solution can be prepared and it is given to the patient suffering from cholera disease. So this is called a replacement therapy. Why it is called a replacement therapy? Because of excess diarrheal condition, body fluid is lost and again body fluid is injected. So that is called a replacement therapy. We can use antibiotics also. So this is all about the rehydration therapy. Second, we can use antibiotics also. Antibiotics like tetracycline can be used, or doxycycline can also be used. So tetracycline or doxycycline, these antibiotics are used. It is not an is or. म्हणजे एक तर टेट्रासायक्लिन यूज केला जाऊ शकतो किंवा डॉक्झीसायक्लिन यूज केला जाऊ शकतो. रिमेंबर वन थिंग दॅट यूज ऑफ अँटीबायोटिक इज अ सेकंडरी ट्रीटमेंट प्रोसेस. सेकंडरी म्हणजे कधी जेव्हा एक्सेस बॉडी फ्लुइड लॉस होत असेल, कॉलरा खूप सिव्हिअर कंडिशनमध्ये असेल, त्यावेळी अँटीबायोटिक दिला जातो. अदरवाईज सिम्पली रिहायड्रेशन इज डन. सो इट इज अ सेकंडरी मेजर. यूज ऑफ अँटीबायोटिक्स इज सेकंडरी मेजर. सेकंडरी मेजरमध्ये अँटीबायोटिक्स काय करतात? अँटीबायोटिक्स इट प्रिव्हेंट्स एक्सेसिव्ह स्टूल आउटपुट. जे डायरियल कंडिशनमध्ये स्टूल आउटपुट असतं, सो इट प्रिव्हेंट्स एक्सेसिव्ह स्टूल आउटपुट. सेकंड, इट प्रिव्हेंट्स excessive loss of Vibrio cholerae in the
फ्लुइड म्हणजे जे बॉडी फ्लुइड असतं किंवा फेसेस असतं किंवा स्टूल असतं, स्टूलमध्ये विब्रियो कॉलरीचा जो लार्ज नंबर रिलीज होतो दॅट इज प्रिव्हेंटेड बाय अँटीबायोटिक्स. सो अँटीबायोटिक्स प्रिव्हेंट्स एक्सेसिव्ह स्टूल आउटपुट प्लस इट प्रिव्हेंट्स रिलीज ऑफ लार्ज नंबर ऑफ विब्रियो कॉलरीज इन द स्टूल. अदरवाइज काय होईल, स्टूलमधून जर विब्रियो कॉलरी लार्ज नंबर रिलीज झाला दॅट मे कंटॅमिनेट द अदर सोर्सेस अँड दॅट मे स्प्रेड द डिसीज इन द कम्युनिटी. दॅट्स वाय अँटीबायोटिक्स आर used. So we can treat the patient suffering from cholera by using radiation therapy or also by using antibiotics. Okay, so this is all about the disease Vibrio. So this is cholera caused by Vibrio cholerae. Treatment and profile access. I hope की तुम्हाला समजलं असेल. If any problem, any query, you can ask me. Thank you.